नमस्कार. आज आपण वेळेचे असे शब्द शिकणार आहोत जे आपल्या वाक्यात जोर म्हणजे इम्फॅसिस म्हणजे जोर निर्माण करतात. कधी कधी आपल्याला सांगायचं असते की एखादी गोष्ट कधीच होणार नाही किंवा कायमची राहील. त्यासाठी आपण नेव्हर, एव्हर, फॉर एव्हर आणि नेव्हर एव्हर वापरतो. नेव्हर मीन्स कधीच नाही. कधी वापरायचे? जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची वारंवारता शून्य आहे, फ्रिक्वेन्सी शून्य आहे असे सांगायचे असते. मीनिंग ॲट नो टाईम. इंग्लिश मीनिंग ॲट नो टाईम. आय नेव्हर टेल अ लाय. मी कधीच खोटे बोलत नाही. ही नेव्हर ड्रिंक्स अ टी. तो कधीच चहा पित नाही. एव्हर कधीतरी आयुष्यात कधी कधी वापरायचे. हा प्रश्न सहसा कधी विचारताना किंवा नेव्हरला अधिक ताकद देण्यासाठी वापरतात. हॅव यू एव्हर सीन अ लायन. तू कधी सिंह पाहिला आहेस का? विथ निगेटिव्ह. आय डोंट एव्हर वॉन्ट टू गो देअर. मला तिथे कधीच जायचे नाही आहे. एव्हर स्वतःहून नाही असा अर्थ देत नाही, तो वाक्यातील अर्थाला व्यापक बनवतो. नेव्हर एव्हर कधीच म्हणजे कधीच नाही. कधी वापरायचे? जेव्हा आपल्याला नेव्हरपेक्षा जास्त राग, ठामपणा किंवा निश्चय दाखवायचा असतो. डबल एम्फॅसिस. आय विल नेव्हर एव्हर टॉक टू हिम. मी त्याच्याशी कधीच म्हणजे कधीच बोलणार नाही. एक्झाम्पल. फॉर एव्हर कायमचे किंवा सदैव. कधी वापरायचे? जेव्हा एखादी गोष्ट अनंत काळासाठी किंवा कायमची असते. वी विल बी फ्रेंड्स फॉर एव्हर. आपण कायमचे मित्र राहू. नथिंग लास्ट फॉर एव्हर. काहीही कायमस्वरूपी टिकत नाही. कंपॅरिझन. नेव्हर मीन्स कधीच नाही. नेव्हर कधीच नाही आणि साधी. एव्हर कधीतरी, कधीही प्रश्न किंवा नकारात्मक जोर. नेव्हर एव्हर कधीच म्हणजे कधीच नाही, खूप जास्त जोर देण्यासाठी. फॉर एव्हर कायमचे, दीर्घकाळासाठी. प्रॅक्टिस करूया. आय विल नॉट फॉरगेट युअर हेल्प. मी तुझी मदत कधीच विसरणार नाही. यामध्ये नेव्हर येणार. डू यू गो टू द जिम. ह्यामध्ये एव्हर येणार. आय प्रॉमिस आय विल नॉट स्मोक. मी शपथ घेतो मी कधीच बिडी ओढणार नाही. आय वॉन्ट टू लिव्ह हेअर डॉट. मला इथे कायमचे राहायचे आहे. याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये.